महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या निमित्ताने पूर्ण परेडचं नेतृत्व करत आहेत परेड कमांडर श्री पांडुरंग दलाई, राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय बीड, आणि त्यांच्या समवेत सेकंड इन परेड कमांडर म्हणून काम पाहत आहेत श्री अनमोल केदार, पोलीस अधीक्षक यांचे वाचक म्हणून जे काम पाहत आहेत ते अनमोल केदार, आणि सर्व आमचे पोलीस पुरुष आणि महिला भगिनी तसेच गृहरक्षक दलाच्या पुरुष आणि महिला भगिनींचा प्लाटून हा आजच्या परेड संचलनामध्ये सहभागी आहे. But symbol of discipline, confidence, unity and pride that inspires everyone watching. Today we are celebrating the 67th Maharashtra Divas with this gorgeous parade. मंचासमोर येतो तो पोलिसांचा पुरुषांचा प्लाटून ज्याचं नेतृत्व करत आहेत पोलिसांचा पुरुष प्लाटून ज्याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री संकेत घोगे, आणि सुपर नंदी म्हणून काम पाहत आहेत पोलीस उपनिरीक्षक श्री अर्जुन गोलवाल. यानंतर मंचासमोर प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी मंचासमोर येतो तो पोलीस पुरुष प्लाटून ज्याचं नेतृत्व करत आहेत पोलीस उपनिरीक्षक सचिन धायगुडे, आणि सुपर नंदी म्हणून काम पाहत आहेत पोलीस उपनिरीक्षक मनसूर शहा. आमच्या या पोलीस बांधवांसोबत आमच्या महिला भगिनीसुद्धा अगदी सक्षमतेने आमचं वैयक्तिक कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत एक समाजसेवेची जबाबदारी सांभाळताना अतिशय सुंदर दिमाखात सर्वांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करायचं आहे आमच्या महिला भगिनी प्लाटूनचं. महिला पोलीस प्लाटून ज्याचं नेतृत्व करत आहे सतीश भवर, पोलीस उपनिरीक्षक आणि सुपर नवरे म्हणून काम पाहत आहेत पोलीस उपनिरीक्षक संदीप नेवरे. आज अतिशय सन्मानाचा अभिमानाचा क्षण आहे. आज मान्यवर म्हणून प्रमुख अतिथी आहेत महिला भगिनी श्रीमती सुनेत्राताई पवार, आणि त्यांना मानवंदना देण्यासाठी महिला भगिनींचा अगदी थाटात चालणारा आमचा हा प्लाटून. यानंतर पोलीस दलाला प्रत्येक वेळेस कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्यासमोर प्रमुख अतिथी यांना मानवंदना देण्यासाठी तो आहे, आणि या प्लाटूनचं नेतृत्व करत आहेत तालुका समादेशक विश्वंभर गीते, आणि सुपर आमच्या प्रत्येक कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये आम्हाला सहकार्य असतं ते गृहरक्षक दलाचं. आज सुद्धा या परेडमध्ये सहभागी झालेलं आमचं गृहरक्षक दल सिंदाडे. जसं आमच्या महिला पोलीस भगिनींचा प्लाटून होता तसा आज गृहरक्षक दलाच्या महिला भगिनींचा प्लाटून सुद्धा येतो आहे, आणि आपण सर्वजण या परेडमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना गृहरक्षक दलाचा महिला भगिनींचा प्लाटून मंचासमोर प्रमुख अतिथी यांना मानवंदना देतो आहे. यासोबतच ज्या सुंदर ठेक्यावरती आपण परेड पाहतो ते म्हणजे बीड पोलीसचं बँड पथक, आणि याचं नेतृत्व करत आहेत पोलीस हवालदार राहुल गायकवाड. हा बँड. यानंतर आपण पाहतो पोलीस CCTV व्हॅन ज्यामध्ये AIचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. फेस रिकग्नायझेशन, नंबर प्लेट रिकग्नायझेशन आणि लाईव्ह करता. परळी जिल्हा बीड तहसील कार्यालय परळी यांचा पोलीस पाटील विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार म्हणून सन्मान संपन्न होतो आहे. 2025-26चा विशेष पुरस्कार जो की राज्यस्तरावरती दिला जातो तो पुरस्कार या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रमुख अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येत आहे. महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अंतर्गत समुपदेशन करण्याचं काम करणाऱ्या श्रीमती सुनीता श्रीपतराव नरंगकर, राहणार परळी वैजनाथ, जिल्हा बीड यांचाही सन्मान करण्यात येत आहे. समुपदेशन केंद्रात उत्कृष्ट कार्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार त्यांना प्राप्त आहे अशा श्रीमती सुनीता श्रीपतराव नरंगकर. महसूल विभागामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य करणारे श्री साहिल सय्यद, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बीड, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बीड यांचा सन्मान संपन्न होतो आहे. तसेच श्री सिद्धेश्वर हजारे उल्लेखनीय कामगिरी करत राज्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल श्री उल्हास गंडाळ, डॉक्टर उल्हासजी गंडाळ यांचा सन्मान संपन्न होतो आहे. रुग्णांना अतिशय तत्परतेने सेवा. बीड जिल्हा हा क्षेत्रफळाने मोठा असून ग्रामीण भाग जास्त आहे, आणि त्यामध्ये आरोग्य सेवा देण्याचं काम डॉक्टर उल्हासजी गंडाळ यांनी केलेलं आहे. त्यानंतर ग्रेड PSI श्री वासुदेव बाबूराव मिसाळ जे पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे कार्यरत आहे. स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखा यामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे. गणेश हरिभाऊ राठ, पोलीस हवालदार 616,
सन्माननीय पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाचे सन्मान चिन्ह, आमच्या वर्दीवरचा एक अभिमानाचा भाग, आमच्या छातीवरती सन्मानाने मिरवणारं हे चिन्ह म्हणजे माननीय पोलीस महासंचालक यांचं सन्मान चिन्ह. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी हे सन्मान चिन्ह आमच्या पोलीस बांधवांच्या वर्दीवरती, आमच्या छातीवरती सन्मानाने प्रदान करत आहेत. पोलीस दलासाठी अतिशय सन्मानाचा हा प्रसंग आपण पाहतो आहोत. यानंतर गणेश हरिभाऊ राग, पोलीस हवालदार 616 यांना सुद्धा माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाचे सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे. श्री बाबासाहेब रंगनाथ निसर्गन, पोलीस हवालदार 217 यांना सुद्धा पोलीस महासंचालक कार्यालयाचे सन्मान चिन्ह प्राप्त झालेले आहे. श्री बाबासाहेब रंगनाथ निसर्गन यांनाही हे सन्मान चिन्ह मोठ्या सन्मानामध्ये प्रदान करण्यात येत आहे. ज्यांचं की BDDS जिल्हा विशेष शाखा या ठिकाणी निवडणूक बंदोबस्त असो यामध्ये विशेष सहकार्य राहिलेलं आहे आणि विशेष उल्लेखनीय काम राहिलेलं आहे. त्याबद्दल त्यांना माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाचं सन्मान चिन्ह प्राप्त झालेलं आहे. यानंतर श्री सतीश तरते, पोलीस हवालदार 1370, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना आणि दोषसिद्धीमध्ये ज्यांचं उल्लेखनीय कामगिरी आहे. एका गुन्ह्यामध्ये तब्बल 13 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा मोक्का अंतर्गत देण्यामध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग आहे असे पोलीस हवालदार सतीश बबन तरटे यांचा सन्मान संपन्न होतो आहे. माननीय पोलीस महासंचालक यांचं सन्मान चिन्ह त्यांना प्रदान करण्यात येत आहे. तसंच कायदा आणि सुव्यवस्था सांभाळताना पोलीस पाटलांची भूमिका आहे. त्यानंतर श्रीमती ज्योत्स्ना डोळसे, राहणार पोहनेर, तालुका परळी, जिल्हा बीड यांना सुद्धा नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. त्यानंतर श्रीमती कुशावर्ता वाघमारे, राहणार गंगामसला, तालुका माजलगाव, जिल्हा बीड यांनाही नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. पोलीस पाटील म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच श्री गडदे अशोक हरिदास, राहणार चिंचखडी, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड यांनाही नियुक्तीपत्र देण्यात येत आहे. श्रीमती प्रियंका पद्माकर भाकरे, राहणार पाचंगरी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड यांना सुद्धा पोलीस पाटील म्हणून नियुक्ती पत्र देण्यात येत. सुमारे 117 कोटी रुपयांची CIIT प्रकल्प उभारण्यात येत आहे. याचे काम आपण सगळ्यांना माहिती आहे की प्रगतीपथावर असून जिल्ह्यातल्या 7,000 विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. आदरणीय अजितदादांनी विशेष बाब म्हणून हे केंद्र बीडसाठी आणलं होतं. जिल्ह्यामध्ये क्रीडा संस्कृती वाढावी आणि युवकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी येथील क्रीडा संकुलातल्या सुविधांचा विकास करण्यासाठी सुमारे 25 कोटी रुपयाची विकास कामं करण्यात आलेली आहेत. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी शासनाच्या क्रीडा विभागातर्फे राज्यस्तरीय महिला आणि पुरुष व्हॉलीबॉल तसेच खो खो स्पर्धांचं यशस्वी आयोजनही करण्यात आलेलं होतं. येत्या जुलैमध्ये 2026 मध्ये स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा सुद्धा आपल्याकडे होणार असून त्यामुळे राज्यातील खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि पुढील पातळीवर झेप घेण्यासाठी मोठी संधी उपलब्ध राहणार आहे. ग्रामीण तसेच शहरी भागातील प्रतिभावान खेळाडूंना चांगला मंच मिळावा हा शासनाचा नेहमीच प्रयत्न आहे. 6 महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मुक्तीसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बहुप्रशिक्षित बीड अहिल्यानगर रेल्वे जिल्ह्यामध्ये धावली. अनेक वर्षांचं बीडकरांचं स्वप्न साकार झालं. त्याचबरोबर बीड अहिल्यानगर परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या उर्वरित कामासाठी सुद्धा निधी मंजूर करण्यात आला. हा महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प लवकरच पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे. अंबेजोगाई मेडिकल कॉलेज आणि जिल्हा रुग्णालयाच्या पायाभूत सुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. MII सुविधा, बाल संगोपन सेवा, इतर आधुनिक आरोग्य सुविधा यामुळे बीड जिल्हा आरोग्यदृष्ट्या अधिक सक्षम होत आहे. सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेत बीड जिल्ह्याने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राज्यामध्ये घरकुले पूर्ण करण्यामध्ये बीड जिल्ह्याने द्वितीय क्रमांक मिळवला आहे आणि ही खरोखरच अतिशय अभिमानास्पद आणि प्रेरणादायी गोष्ट आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 अंतर्गत जिल्ह्यासाठी
623 कोटींचा आराखडा मंजूर केलेला आहे. आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास या क्षेत्रांसाठी जिल्हा नियोजन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आलेली आहे. जनगणना 2027च्या टप्प्यामध्ये देशभर शुभारंभ होत आहे. महाराष्ट्रात सुद्धा या महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमेत पुढाकार घेत आहेत. आजपासून म्हणजे दिनांक 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीमध्ये वेब पोर्टलवर जाऊन स्वगणना करण्याची सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक कुटुंबाने संकेतस्थळावर जाऊन स्वतःची माहिती नोंदवावी असे आवाहन मी आजच्या दिनी आपल्या सर्वांना करते. त्याचबरोबर 16 मे पासून सुरू होणाऱ्या घरगणना कार्यक्रमामध्ये घरी येणाऱ्या प्रगणकांना आपल्या सर्वांना सहकार्य करायचं आहे. जनगणना ही केवळ मोजणी नाही, तर राज्याच्या आणि देशाच्या विकासाचा पाया आहे. उत्तम शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी योजनांची अचूक माहिती देणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जनगणनेच्या या कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग नोंदवून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं योगदान द्यावं असं मी आपल्या सर्वांना मनापासून आवाहन करते. आपला महाराष्ट्र हा शिवछत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरच राज्य सरकारचं काम सुरू आहे. त्यामुळे सुद्धा आणि यापुढे सुद्धा हे सुरू राहील हा शब्द या निमित्तानं मी आपल्या सर्वांना देते. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणून नव महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणाऱ्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे सुद्धा या निमित्तानं मी स्मरण करते. महाराष्ट्र दिनाच्या या पवित्र आणि प्रेरणादायी दिवशी आपण सर्वांनी एकत्र येऊन लोकशाहीच्या बळावर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आणि सर्वांच्या सहभागातून बीड जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्याचा आज निर्धार करूयात. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण या सर्वच क्षेत्रांमध्ये समतोल आणि शाश्वत विकास साधत बीड जिल्ह्यातला महाराष्ट्रातील अग्रगण्य जिल्हा बनवूया. त्यासाठी आपण सर्वांनीच योगदान द्यावं असं आवाहन मी आपल्या सर्वांना करते. सर्व क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची घोडदौड कायम राखताना सुसंस्कृत राज्य ही महाराष्ट्राची ओळख आणखी ठळक करण्याचं आवाहन या निमित्तानं आपल्या सर्वांना मी करते. मराठवाड्यातील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शिवाजीराव बडे यांचे बीडमधील सर्वात अत्याधुनिक कार्डियाक युनिट, रुग्णांसाठी तज्ज्ञ डॉक्टर टीम 24 तास उपलब्ध. येथे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, 2D इको, एक्स-रे, सोनोग्राफी योग्य दरात केली जाते. संपर्क आपल्याच बीड शहरात शिवाजीराव हार्ट केअर अँड इमेजिंग सेंटर, यशवंतराव नाट्यगृहाजवळ, बीड.